आहेत या राज्याचे या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या दोन नेतृत्वाच्या खाली हा देश सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून अनेक प्रकल्प या ठिकाणी या महाराष्ट्रात येऊ घातलेत। आणि हा घाणेरडा प्रकार काय चाललेला आहे पीएमआरडीचा, जर कुठली कारवाई करायची असेल तर आमच्या पहिली कारवाई करा। सरपंच या ठिकाणी सभापती म्हणून मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतोय की हजारो या ठिकाणी रोजगार निर्माण केले ह्या कंपनीच्या माध्यमातून, त्या रोजगारावर गदा येईल। तर कृपया करून माझी विनंती आहे पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना, या सगळ्या गोष्टी आपण चौकशी करा आणि चौकशी करता असताना ह्या कंपनीचं थोडंफार काही काम समजा पेंडिंग असेल त्याला संधी द्या। आता ह्या कंपनीच्या माध्यमातून कोर्टात गेले असताना तुम्हाला एवढी कुठली घाई झाली, आज तुम्ही डायरेक्ट याच्यावर हातोडा पाडताय। एक मिनिट बाईटच घेऊ डायरेक्ट। आमची कोणाची दुश्मनी नाहीये, सगळ्यांनी कोऑपरेट करावं। रोजगार वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा, रोजगार 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 वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा। दारू विकत काय करत आम्ही कंपन्या कोण तयार करत आहोत। हजारपेक्षा लोक आज याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव खाली जात आहे। रोजगार वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा। सगळं मात्र तुमचं आहे। मला 53ची नोटीस दिल्यानंतर तुमचं बेकायदेशीर काम केलेलं आहे, कायदेशीर करून घ्या। तुम्ही रोजगार करा, तुम्ही इंडस्ट्री आणा, तुम्ही नियमानुसार काम करा। माझी विनंती आहे तुम्ही कोऑपरेट करा। सगळे लोक आलेले आहेत, आमच्या अतिक्रमण विभाग आलेला आहे, तुमच्याकडनं फक्त कोऑपरेशनची आम्हाला अपेक्षा आहे। तुम्हाला 53 नोटीस नंतर सगळ्यांनी जे उत्तर दिले की झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही नियमात करून घेऊ। आर्किटेक्ट किंवा तुमचा जर लॉयर कोणी असेल, जरा टेक्निकल माहिती आहे त्यांना आपण बोलूया। सर हे सगळं दिले ना सर, हे सगळं 53ची नोटीस दिल्यानंतर तुम्ही अप्लाय केल्यानंतर आम्ही तुमचं रिजेक्शन केलेलं आहे। सर 6 महिने फाईलला रिजेक्शन द्यायला उत्तर लावतात सर। त्या कंपन्यांना आज ती सगळी बाहेरची लोक आहे, इमिडिएट दिलेलं आहे तुमचं लॉजिकचं मिस इंटरप्रिटेशन करून। मशीन कुठे ते नाही सर 5 तारखेची झालेली मीटिंग साहेब, तुम्ही 5 तारखेची कारवाई केली, याच्या आधीचे अर्ज तुम्ही 53 नोटीस याच्या आधी काढला असेल ना। ही मीटिंग जी आहे की कुणाची कारवाई करा म्हणून नाही, स्थानिक मावळमध्ये रस्ते होते, अहो सर तर स्पेसिफिक दिलं सर, त्याच्यात त्यांच्या पत्रात आहे सर पर्टिक्युलर एखाद्या व्यक्ती अहो सर स्पेसिफिक त्यांच्या पत्रात आहे, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या पत्रात आहे। मग ती मीटिंग कशी होती? लोकप्रतिनिधी त्यांच्या कामासाठी येतात, ते त्यांनी करायसाठी लोकप्रतिनिधींना दोष देतच नाही। आमचं एकच म्हणणं आहे पीएमआरडी ऑफिसरनी राजकीय प्रेशरला बळी पडू नये। कोणी पडले नाही। सिस्टम मधला मी टॉप लेवलचा जो अधिकारी आहेत माननीय आयुक्त साहेब, त्यांनी दिलेल्या निर्देशांचं, त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणारा आम्ही सर आम्ही सामान्य माणसं आहोत, अधिकारी आहोत। आम्हाला कळत, मी एकच विनंती करतो तुम्ही राजकीय प्रेशरला बळी पडू नका। कोणी कुणाच्या बळी पडलेलं नाहीये। आज सर तुम्हालाही माहिती आहे यांनी केलेली बांधकामं ही रेग्युलरायझेशनच्या प्रोसेस मध्ये बसत आहे। इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा। पीएमआरडीवरती राजकीय दबाव तुम्ही टाकला। 5 तारखेला कोणती मीटिंग झाली की 5 तारखेला शुक्रवार होता, अशी का शुक्रवारीच का मीटिंग घेण्यात आली जेणेकरून शनिवार रविवार कोर्ट बंद असेल, रिट पिटिशन दाखल करता येणार नाही वेळेत। ही सगळी चलाखी राजकीय खेळी कुणी केली हे काय वेगळं सांगायची गरज नाही। आपण LNTचा संप बघितला असेल, जनरल मोटरच्या लोकांना कसं पिकवलं गेलं, सगळ्या गोष्टी बघितल्या असतील। आत्ताचा सुद्धा या कंपन्यांना त्रास देणं हे कसं चाललेलं आहे
4/8/2025 रोजी सुनील शेळके यांनी कंपन्यांना पत्र देऊन बोलवलं की आमच्याकडे भेटायला या. वेगवेगळ्या देशाच्या कंपन्या गेल्या नाही गेल्या माहित नाही, काय तिथं झालं माहित नाही, पण नक्कीच त्यांच्या मनासारखं घडलं नसेल म्हणून त्यांनी 4/12/2025 PMRD मध्ये अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात मीटिंग लावल्या आणि आज 4ला पत्र दिले PMRDला की 5ला मीटिंग लावा म्हणून. 5 तारखेला शुक्रवारी मीटिंग झाली आणि आज त्यांनी इकडं PMRDच्या ऑफिसरला डोक्यावर बसून इकडं पाठवून दिलेले आहेत. PMRDला हा राजकीय प्रेशर बनवून इकडं पाठवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने PMRDने राजकीय प्रेशरला बळी पडू नये ही माझी नम्र विनंती आहे. या कंपन्यांचं जे काही छोटे मोठे चूक झाल्या असतील त्याला नियमितीकरण करता येतं, ही प्रोव्हिजन PMRDच्या क्लॉजेसमध्ये आहे. त्याचं पत्र त्यांनी तसं दिलेलं आहे की आम्हाला नियमितीकरण करून द्या. ह्याच्यावरती PMRD अधिकाऱ्यांनी काही हे केलं नाही आणि PMRDने कुठेही हे ॲप्लिकेशन रिजेक्शनचं काही दिलेलं नाही आहे. PMRDने आपली आणि आता आम्ही प्रूफ मागतोय तर PMRDच्या ऑफिसरला प्रूफ दाखवता आलेला नाही रिजेक्शनचं. दुसरं, मी त्यांना रीट पिटिशन आता दाखल केलेली सांगितलंय, तर रीट पिटिशनचा सुद्धा ते मान्य करत नाही की ते आत्ताशी दाखल झालंय. आम्ही तोडणारच. एवढं जोर का लावतात बांधकामं तोडण्यावरती. जर PMRDने आपली कारवाई कायम ठेवली तर आपली काय भूमिका असणार आहे? आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत PMRD मागे जात नाही तोपर्यंत. आम्ही हे खूप शांततेने आंदोलन करणार आहे. हजारो बांधव तिथं काम करतायत, पोट भरतायत. आज ते तरुण त्यांच्या गावावरून इथं कोणतरी स्वप्न घेऊन आलेले काम करतायत. ह्या कंपन्या तळेगावसारख्या या तळेगावच्या आसपासच्या परिसरात आलेल्या आहेत. हजारो कोटी त्यांनी गुंतवलेले आहेत. ही जर इन्व्हेस्टमेंट एक थोडा जरी कोपरा जरी तुटला, इथून पुढं महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट यायला नक्कीच खूप त्रास होईल. माझी कळकळीची विनंती आहे, आम्हाला याला कोणालाही राजकीय वळण द्यायचं नाही, काय वेगळ्या बाजूला काही न्यायचं नाही. आमचं एकच विनंती आहे, ह्या कंपन्यांचा जर काही बदल त्या नियमात झाला असेल तर नियमितीकरण कसं करायचं, काय करायचं, PMRDच्या अधिकाऱ्यांनी एकदा तरी ती मीटिंग घेतली का याची मोहीम दाखवावी. जर याबाबत तुमचा थेट आरोप स्थानिक आमदारांवर असल्या कारणाने जर समजा आमदारांनी याबाबत मध्यस्थी करून हा प्रश्न मिटवला तर आपली काय भूमिका असेल? त्यांचं स्वागत आहे. त्यांची मध्यस्थीचा प्रकार बघितला आम्ही. हा मध्यस्थीचा प्रकार त्यांनी केला. मध्यस्थीच्या प्रकारामध्ये काय चर्चा झाल्या काय नाही आज आपण बघतो इथं काय घडतंय ते. यासाठी काय आव्हान करा? आव्हान का माझं एकच सांगणे, PMRD ही फायनल अथॉरिटी आहे. PMRD यांनी कंपनीला हा आमदार, तो लोकप्रतिनिधी, हा प्रतिनिधी यांच्या पाया पडायला लागू नये. ही लोक प्रशासनाकडे बघून इथं इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत, महाराष्ट्र शासनाकडे बघून इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत. कोणत्या स्थानिक नेत्याकडे बघून ह्या इंडस्ट्रीनी इथे इन्व्हेस्टमेंट केलेल्या नाहीत. तर PMRDची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं की त्यांनी त्या लोकांना काही त्यांच्या ह्याच्यामध्ये काही बदल झाले असतील काय असतील हे त्याची व्यवस्थित प्रोसेस समजून सांगावी आणि त्यांना नियमितीकरण करून द्यावं.